नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण समुपदेशकाची वेगवेगळी कार्ये जी आहेत ती समजून घेतलेली आहेत. आजच्या भागात मात्र आपण समुपदेशकाच्या वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका पार पाडत असताना त्याला कशा पद्धतीने वर्तन करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या भूमिकेतून त्याला कसं जायचं आहे या भागावर आपण थोडक्यात दृष्टिक्षेप टाकणार आहोत. आता नेमकी भूमिका काय आहे की ॲज अ काउन्सिलर म्हणून व प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिघही स्तरांचा विचार केल्यानंतर आपण थोडंसं बघितलं की एक मदतनीस म्हणून म्हणजे ज्या ज्या टप्प्यावर जिथे जिथे त्याला गरज असेल, म्हणजे अगदी तो शाळेत एंटर झाल्यापासून तर त्या पुढेपर्यंत जसा जसा तो पुढे येईल त्या पद्धतीने जिथे जिथे त्याला गरज भासते आहे तिथे तिथे मदत करणं म्हणजे ॲज अ मदतनीस म्हणून काउन्सिलरची भूमिका आहे. डायरेक्शन सुद्धा दाखवणं फार महत्त्वाचं आहे. एक दिशादर्शक म्हणून एक संचालक आपण त्याला म्हणूया आणि एक दिशादर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला भूमिका जी आहे ती राबवावी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की त्याला समस्येतून त्याला स्वतःलाच बाहेर काढायचं आहे, पण मात्र त्याला बाहेर काढत असताना सुद्धा तुम्हाला जे काही पर्याय द्यावे लागतात तर हे पर्याय निवडण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी त्याला मदत करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय एक सपोर्टर म्हणून एक त्याचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेण्याच्या अनुषंगाने त्याचा म्हणण्याचं समर्थन सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे. त्याला सहाय्य करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून सपोर्टर म्हणून सुद्धा भूमिका जी आहे ती काउन्सिलरची महत्त्वाची ठरलेली आहे. शिवाय कोऑर्डिनेशन म्हणून एक ॲज अ कोऑर्डिनेटर समन्वयक म्हणून सुद्धा की त्याला ज्या ज्या गोष्टी हँडल करत असताना अडचणी येत असेल किंवा ज्या ज्या गोष्टींचं कलेक्शन करताना किंवा ज्या ज्या गोष्टींना सामोरं जाताना त्याला तिथे अडचण येत असेल तर त्याचं योग्य पद्धतीने समन्वय त्या बालकाने कसं करायचं आहे, त्याची सवय त्याने किंवा त्याचं ते कौशल्य त्याने कसं आत्मसात करायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून समन्वयकाची सुद्धा भूमिका आपल्याला समुपदेशकालाही राबवावी लागते आहे. शिवाय ॲज अ फॅसिलिटेटर म्हणजे सुविधाकार वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा जसं आपण मगाशी बघितलं की त्याला कुठे अडचण येते आहे, तर कुठे सेवा देण्याची गरज आहे, मग करिअर असेल किंवा त्याचं रेकॉर्ड किपिंग वगैरे असेल तर या अनुषंगाने त्याला कशा पद्धतीच्या सेवा प्रदान करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या बालकाचा विकास होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून ही सुद्धा आपली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय ॲज अ मेडिएटर बऱ्याच वेळेला काय होत असतं की त्याला बाहेर यायचं असतं पण मग कुठेतरी मनामध्ये त्याची भीती असते. एकतर पालकांची भीती असते, एकतर शिक्षकांची भीती असते किंवा आपल्या मित्रांची भीती असते किंवा एकूणच त्या वातावरणामध्ये कुठेतरी तो दबलेला असतो आणि म्हणून आपल्याला कुठेतरी एक सुवर्ण मध्य साधावा लागतो. जर त्याला जे काही व्यक्त करत आहे ते जर समोरचं कोणी ऐकून घेत नसेल किंवा त्या पद्धतीने मार्गक्रमण करायला त्याला कुठे अडचण येत असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला मध्ये पडावं लागतं ॲज अ मध्यस्थी. म्हणजे पारदर्शकता तिथे ना पालकांची भूमिका ना शिक्षकांची भूमिका ना त्या बालकाची भूमिका, ॲज अ त्रयस्थ म्हणून तुम्हाला तिथे मेडिएटरची सुद्धा भूमिका पार पाडावी लागते. आणि मग समोरच्याला त्याची समस्या नेमकी काय आहे, त्याला नेमकं सांगायचं काय आहे, मांडायचं काय आहे हे आपल्याला त्याला काय करता येतं, समजावून सांगता येतं आहे. त्याच पद्धतीने एक मेंटॉर म्हणून सुद्धा आपली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कारण शेवटी आपल्याला माहिती आहे की गुरुविना ज्ञान जे आहे हे नाही तेवढं पॉसिबल. म्हणजे आपण कितीही म्हटलं की वेगवेगळे मीडिया झालेले आहेत आणि त्याच्यातून आपण सगळं काही घेऊ शकू, आम्हाला काही गुरुची गरज नाही आहे. पण मित्रांनो, आपल्याला कुठेतरी गुरु असावा लागतो, कुठेतरी कोणी पाठीशी असावा लागतो आहे आणि त्याचं पाठबळ किंवा त्याचं प्रोत्साहन जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण सगळ्या क्षमता आपल्यामध्ये असतीलच असं नाही, किंबहुना असतीलही, पण माझ्यातल्या क्षमता मला ओळख करून देणं किंवा माझ्यामध्ये ह्या पद्धतीची चांगली बाब आहे हे सुद्धा समोरच्याच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कोणीतरी पाठीराखा हवा असतो. आणि म्हणून तुम्हाला मेंटॉर म्हणून सुद्धा म्हणजे भूमिका सुद्धा पार पाडावी लागणार आहे. शिवाय ॲज अ कन्सल्टंट, ॲज अ ॲडवायझर म्हणून सुद्धा तुम्हाला त्याचं काम करावं लागणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पर्याय देऊ शकता आहात. त्या पर्याय म्हणजे ते मार्ग जे आहेत ते मार्ग त्याला पुढे उपलब्ध करून देऊ शकता आहात आणि त्या अनुषंगाने बघ तुला मी अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे, त्याच्यातून तुला बाहेर पडता येतं का, नाही मग आपण दुसरा पर्याय अवलंबू करू, तिसरा करूया. अशा प्रकारचे वेगवेगळे त्याला उपदेशन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ॲज अ कन्सल्टंट किंवा ॲडवायझर म्हणून सुद्धा भूमिका आपली अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय ॲज अ मोटिवेटर आपल्याला ज्या बालकाला बाहेर काढायचं आहे, कुठेतरी त्याच्या सुप्त गुणांना वाव द्यायचा आहे, त्याला त्याच्या समस्येतून पुढे आणायचं आहे आणि म्हणून तो ज्या काही कृती करतो आहे
त्याला कुठेतरी पुशअप करा, प्रोत्साहन करा, त्याला प्रेरणा द्या की येस तू करू शकतो आहे, तू होईल तुझ्याकडून, तू थोडासा प्रयत्न कर, तू थोडासा अभ्यास कर, तू थोडासा अशा पद्धतीने वर्तणूक कर किंवा तू थोडासा अशा स्किल आत्मसात कर, तुला नक्की येणार. असं कुठेतरी त्याला वारंवार मोटिवेशन जर मिळालं तर निश्चितच समस्येतून बालकाला आपल्याला बाहेर काढणं अतिशय सोपं पडतं आहे. किंबहुना तो ॲटोमॅटिकली त्या प्रेरणेच्या बळावर सुद्धा काय करत येईल, तो बाहेर येईल. मित्रांनो, याच्यात एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छिते आहे की हे तर झालं बालकांचं. मी ज्यावेळेला मुक्त विद्यापीठामध्ये सर्व्हिसला लागली 2008ला, तर त्यावेळेला मला जे डायरेक्टर होते प्राध्यापक बियाणी, तर एक त्यांचं विशिष्ट प्रकारचं तत्व होतं, कामाची पद्धत त्यांची अतिशय वेगळी शैली होती आणि इतका आम्ही 14-15 जण त्यांच्या अंडर काम करत होतो. पण एक क्षण तर काय ते आम्हाला मोकळा सोडतील, प्रत्येकाकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं आणि एखाद्याचं का काम त्यांना आवडलं तर मात्र त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं स्मित असायचं आणि ते निरागस चेहऱ्यावरचं स्मित बघण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक असायचो. कारण आम्ही जे काही काम करून न्यायचो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले की आम्हाला असं वाटायचं की अरे काहीतरी कुठेतरी चुकलंय बरं का. पण मात्र ते त्याच्यातूनही आम्हाला प्रेरणा देत असायचे की बघा मॅडम, तुम्ही असं करा ना, तुम्ही हे बघा बरं, थोडंसं या फाईलमध्ये असं दिलेलं आहे, या मागे अशा प्रकारच्या केसेस आलेल्या आहेत, थोडंसं त्याचाही अभ्यास करा तुम्ही. म्हणजे अशा प्रकारची प्रेरणा देत 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 आम्हाला सुद्धा कुठेतरी घडवण्याचा प्रयत्न जो झाला आणि त्याच्यातून प्रत्येक काम करत असताना जी काही ऊर्जा आपण म्हणूया किंवा जे काही बळ आपल्याला मिळतं, तर मोटिवेशन अतिशय महत्त्वाचं असतं. भले मला ते काम मनापासून आवडत नव्हतं, काही गोष्टी मला आवडायच्या नाही, पण मात्र त्यांचं ते एक शब्दाची रचना जी अशी होती किंवा चेहऱ्यावरचे भाव असे होते की मला ते काम करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरलं आहे. आणि म्हणून ते एक छोटंसं स्मित सुद्धा बघण्यासाठी आम्ही त्या काम जे आहे ते अतिशय तळमळीने करायचो, मनापासून करायचो. कारण याच्यासाठी अशा प्रकारचं मोटिवेटर असणं अतिशय गरजेचं आहे की आपण अगदी खडकावर राहून सुद्धा पाणी काढू इतकी ताकद त्याच्यातून निर्माण होते. इतकी महत्त्वाची भूमिका जी आहे ही मोटिवेटरची किंवा प्रेरकाची आहे, असं इथे मला सांगावंसं वाटतं आहे. मित्र म्हणून सुद्धा त्याच्यासोबत राहणं, जरी तुमच्या वयामध्ये खूप काही अंतर असेल तरीही सुद्धा तुम्ही त्याचे फ्रेंड आहात, तुम्हाला त्याच्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समजत आहेत, तो जो काही आपल्याशी शेअर करतो आहे ते मला निश्चितच योग्यच वाटतात आहे किंवा थोडंसं त्याच्यातून तुम्ही त्याला वेगळी एक सूचना पण देत आहेत, पण एक मित्रत्वाच्या भावनेतून. आता बघा, आपल्या घरात सुद्धा अशा काही केसेस असतील तर आपलं छोटं बाळ जे आहे किंवा आपला मुलगा मुलगी जे काही आहे, तर आपल्या घरात जर आजोबा असतील तर आजोबांशी एक विशिष्ट प्रकारचं नातं त्याचं असतं. मग ते आजी आजोबा त्याचे फ्रेंड होतात, मग तो सगळं आजी आजोबाकडे शेअर करत असतो. त्याला गाणी म्हणायची असतील, गप्पा करायची असतील, त्याला मनातलं काही सांगायचं असेल तर मग ते आजी आजोबांचं सुद्धा मन जे आहे ते खुलत जातं आणि आपल्या नातवाबद्दलचं त्याचं प्रेम जे आहे ते द्विगुणित होत जातं. आणि मग ते कुठेतरी आपल्या नातवाला आनंद मिळतोय ना, मग आपण त्याच्यासारखं मग तो सांगतो तशा कृती सुद्धा ते आजी आजोबा करायला तयार होतात. म्हणजे ॲज अ फ्रेंड, आजी आजोबा नाही म्हणायचं, आपण सगळे फ्रेंड आहोत, असं ज्या वेळेला कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये होत असतं तर निश्चितच कुठल्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि त्याच्यातून योग्य प्रकारे मार्गच हा आपल्याला मिळत असतो. शिवाय सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून सुद्धा तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स असतील, त्याच्या पुढे आणून म्हणजे त्याला सांगणं किंवा त्याच्या पुढे मांडणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेसची माहिती करून देणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण कुठेतरी तो करिअरच्या अनुषंगाने विचार करतो आहे, तर ह्याही गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीने ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून सुद्धा भूमिका आपली अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय एनकरेजर, प्रोत्साहक म्हणून सुद्धा, आता इथे मोटिवेटर आणि एनकरेजर या शब्दामध्ये थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला प्रत्येक वेळेला की आता बघा, एखादी स्पर्धा जर असेल आणि आपल्या शाळेमध्ये जे काही मुलं आहेत, आता बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलीही स्पर्धा असेल तर आपण लगेचच त्याला टाळ्यांच्या अनुषंगाने म्हणाल किंवा त्याच्या नावाचा उद्घोष करून की त्या पद्धतीने त्याला कुठेतरी प्रोत्साहन देत असतो आणि एनकरेज करत असतो की तू करूच शकतो आहे, तू हे करणारच आहे, तू ह्या स्पर्धेमध्ये टिकणारच आहे, इतरांपेक्षा अव्वलच ठरणार आहे. या अनुषंगाने आपण त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून त्याला एनकरेज करत असतो आणि म्हणून ही सुद्धा भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने
एक वेल विशर म्हणून सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे की त्याचं चांगलंच व्हावं, त्याचं शुभच चांगलं चिंतन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जरीही सुद्धा ते बालक आणि आपल्यामध्ये काही बाबी वेळेला असंही होत असतं की थोडेशी विसंवाद पण होत असतात. पालकांचा दृष्टिकोन आपल्याबद्दल कधी कधी वेगळा होत जातो आणि म्हणून सुद्धा आपल्याला मध्ये दरी येण्याची शक्यता असते. कारण आपण जरी काउन्सिलर असलो तरी सुद्धा आपल्या काही मर्यादा आहेत आणि आपल्याला आपण जे काम करतो आहे ते समोरच्याला आवडेलच असं नाही आहे आणि म्हणून तिथे सुद्धा विसंवाद होत असतात. पण ॲज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही त्या बालकाचे किंवा तुम्ही त्या समस्याग्रस्त व्यक्तीचे जे आहेत ते शुभचिंतकच असतं गरजेचं की नाही, त्याचं चांगलंच व्हावं. म्हणजे वेल विशर म्हणून सुद्धा तुम्ही काम करणं गरजेचं आहे. शिवाय अनुदेशक म्हणून इन्स्ट्रक्शन प्रत्येक वेळेला त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं, म्हणजे तो सांगेल तसंच आपल्याला वागायचं नाहीये. तर त्याला कुठे कुठेतरी आपल्याला मध्ये मध्ये थोड्याशा काही सूचक अशा बाबी ज्या आहेत त्या देणं त्याला गरजेचं आहे आणि म्हणून ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पाथ फाइंडर म्हणून सुद्धा फार महत्त्वाची भूमिका आहे. त्याला मार्ग सापडत नाहीये किंवा त्याला पुढे कसं जायचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाहीये, त्याला योग्य ती दिशा मिळत नाहीये आणि म्हणून तुमची ही जी काही महत्त्वाची जी भूमिका आहे की त्याला वेगवेगळ्या मार्गाने त्याची क्षमतेच्या दृष्टिकोनातून त्याला त्याचा मार्ग शोधण्याच्या अनुषंगाने पाथ फाइंडर म्हणून सुद्धा त्याला आपण म्हणूया की एक मार्गदर्शन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ही पण तुमची भूमिका अतिशय प्रभावी ठरू शकते आहे. रिसर्चर म्हणून सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे. कारण ज्या समस्या तुम्ही त्या बालकाच्या हाताळता आहेत त्या समस्या हाताळत असताना काहीतरी तुमच्या पुढे असं फ्रुटफुली असणं, म्हणजे तुमच्या हातात पण काही बाबी असणं अतिशय गरजेचं आहे की त्या आधारावर तुम्ही बोलू शकता आहात. अगदी वरवरच्या गप्पा करून आपण त्याला सोल्युशन नाही देऊ शकत. ते सोल्युशन देत असताना सुद्धा वेगवेगळ्या संशोधनामधून आलेले जे काही निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षांचा थोडासा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला कुठेतरी आधार देता येतो. कुठेतरी एखादा सिद्धांत तिथे आपल्याला त्याचा अभ्यास जर केलेला असेल तर त्या सिद्धांताच्या आधारावर सुद्धा आपण त्या बालकाच्या समस्या ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो आहे. आणि म्हणून ॲज अ संशोधक म्हणून तुमची ही संशोधक वृत्ती असणं अतिशय गरजेचं आहे की नुसतंच मला माहिती आहे माझा अभ्यास झालाय म्हणून मी तसं सोल्युशन देईल असं नाहीये. तर मात्र मलाही या वेगवेगळ्या संशोधनांचा आढावा घेऊन कोणत्या संशोधकांनी अशा प्रकारच्या समस्येवर काम केलेलं आहे आणि ही समस्या सोडवत असताना त्यांनी कोणत्या सिद्धांताचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यासाठी कोणता एक महत्त्वाचा पाया तिथे रचलेला आहे, या आधारावर आपण तिथे भाष्य करणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपल्याला ते पुराव्यानिशी ज्या वेळेला द्यावं लागतं तर तिथे संशोधक म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय अध्ययन करता, कारण आपण सुद्धा लर्नर आहोत, रोजच आपल्याला शिकावं लागतं आहे. आज आपण शिकलो आणि आज आपण काउन्सिलर झालो म्हणून आपण सगळं काही आहोत असं नाहीये. पण तुम्हाला ह्या सगळ्या बाबी इतरांपुढे शेअर करताना, मांडत असताना, कृती करत असताना स्वतःला सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि म्हणून स्वतः सुद्धा आपण अध्ययन करणं. कारण आपण जोपर्यंत अध्ययन करते तोपर्यंत तुम्हाला अध्यापन करता येत नाही किंवा काउन्सिलिंग तुम्हाला करता येणार नाहीये आणि म्हणून ॲज अ लर्नर म्हणून सुद्धा भूमिका तुमची अतिशय महत्त्वाची आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅनिंग करता आलं पाहिजे तुम्हाला. जोपर्यंत तुम्हाला योग्य बाबींचं नियोजन करता येणार नाही, वेळेचं असेल किंवा इतरही काही शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम तुम्ही हाती घेतलेले असतील तर त्याच्यासाठी ॲज अ प्लॅनर म्हणून तुमची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने व्यवस्थापक, एक उत्कृष्ट मॅनेजर असणं अतिशय गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी समन्वयाने घडवून आणता आल्या पाहिजे आहेत. वेळेचं बंधन तुमच्या पुढे आहे किंवा त्या समस्येचं गांभीर्य तुमच्या पुढे आहे आणि वेळेत त्याला बाहेर काढता येण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे स्रोत असतील किंवा वेगवेगळे संदर्भ असतील, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असेल, हाताळणी करण्याचे जे काही कौशल्य असतील, याचं सुद्धा मॅनेज करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि म्हणून मॅनेजर म्हणून सुद्धा तुमची भूमिका इथे अतिशय महत्त्वाची ठरत असते. शिवाय असिस्टन्स प्रोव्हायडर म्हणजे मदत पुरवणारा आपण त्याला म्हणूया की जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे लगेचच धावून जाणं किंवा त्याला मदत करणं, हे पण ही एक महत्त्वाची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. एक ऑर्गनायझर म्हणून सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे की त्या बालकांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा असतील, परिषद असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची सादरीकरणं असतील तर ते सुद्धा घडवून आणण्याच्या अनुषंगाने
तुम्हाला ऑर्गनायझर म्हणून सुद्धा एक महत्त्वाची भूमिका ही पार पाडावी लागते. ॲज अ काउन्सिलर म्हणून तर भूमिका ही तुमची राहणारच आहे. एक एक्झामिनर म्हणून भूमिका आहे की तुम्ही त्या बालकाचं निरीक्षण करत असता किंवा वेगवेगळ्या टप्प्यावर त्याला तुम्ही त्याचं मूल्यमापन करत असतात आणि म्हणून तुमची परीक्षकाची पण भूमिका असते. आणि इव्हॅल्युएटर म्हणून परीक्षा घेणं आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणं म्हणून इव्हॅल्युएटरची सुद्धा भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. हे मात्र आपण विसरून चालता कामा नये. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या काही भूमिका आहेत त्या आपण पार पाडणं अतिशय गरजेचं आहे. अशा मित्रांनो, ॲज अ काउन्सिलर म्हणून हा मेसेज अतिशय महत्त्वाचा आहे की अडचणींवर मात केल्याशिवाय तुमचं धैर्य जे असेल किंवा स्वाभिमान जो असेल तर आणि स्वतःला जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत असताना किंवा विद्यार्थ्याला काउन्सिलिंग करत असताना तुम्हाला विद्यार्थ्याला जाणून द्यायचं आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवते, आय ट्रस्ट यू किंवा आय बिलीव्ह यू किंवा आय केअर फॉर, लिसन टू, इम्पॉर्टंट, म्हणजे अशा वेगवेगळ्या यू विल सक्सीड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आहेत तर या बाबी ज्या आहेत तर या विद्यार्थ्यांना तुम्ही पुशअप किंवा त्यांना इनपुट देण्याचा मात्र जो काही आहे तो प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. हा संदेश ॲज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवा. कारण हे धैर्य जे आहे किंवा हे स्वाभिमान जो आहे किंवा स्वतःला ओळखण्याची क्षमता जी आहे ही मात्र तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरते आहे. अशा रीतीने आता आपण समुपदेशकाची जी काही भूमिका आहे मग वेगवेगळ्या स्तरावर वावरत असताना त्याला ज्या भूमिकेतून जावं लागतं आहे, ज्या अनुषंगाने त्याला त्या बालकाला मार्ग म्हणजे समस्येतून मार्गक्रमण पुढे करायचं असतं तर या अनुषंगाने त्या भूमिकेच्या त्याच्या जबाबदाऱ्या वगैरे काय आहे, तो नेमकं काय करू शकतो आहे, तर या सगळ्या बाबींचा आढावा आपण या भागामध्ये थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या जवळपास 3 भागामध्ये आपण समुपदेशकाच्या अनुषंगाने विविध कार्य आणि भूमिकेचा विचार मात्र केलेला आहे. धन्यवाद.